भीती वाटते मीरा की प्रेक्षक विसरतील. विसरलेत मला वाटतं खरं तर. अरे तू आता सिरियलमध्ये दिसत नाही, तू फिल्म्समध्ये आता कुठे दिसत नाहीयेस, तर तू काम सोडून दिलंस का? म्हणजे जर का मी सिरियल करत नाही किंवा मी फिल्म्स करत नाही तर मी काम करत नाहीये का? म्हणजे इंडस्ट्रीमध्ये फक्त दोनच गोष्टी आहेत का ह्या? की मराठी हिंदी तुला फरक वाटतो? मी धाडसाने हे म्हणते की खूप फरक वाटतो. हिंदी फिल्म्समध्ये छोटे छोटे रोल केले किंवा वेब सिरीज काही केल्या, पण ट्रीटमेंट खूप उत्तम असते. प्रचंड रिस्पेक्टने ट्रीट केलं जातं. बोलवताना सुद्धा मॅडम शॉर्ट रेडी प्लीज आ जाइए. मराठीत काही वेळा असं ए चल चल पटकन चल, जे आहे ते घालून चल. मीरा उत्तम डान्सर आहे, पण ना याचा एक तोटा तिला होतो नेहमी. तिला जेव्हाही फोन येतो तेव्हा आयटम नंबरसाठी येतो. हो, म्हणजे आणि परत हे मराठीमध्येच होतं. पर्सनली ॲज अन ॲक्ट्रेस जो एक प्लस पॉईंट असायला पाहिजे की मी डान्स करू शकते, तो माझ्यासाठी निगेटिव्ह पॉईंट झाला मराठी इंडस्ट्रीमध्ये. मी एका इव्हेंटला गेले होते आणि लिटरली मला ॲज इट इज मी इव्हेंटच्याच कपड्यात मला त्याने स्टेजवरनं ओढत आणलं, गाडीत कोंबलं, हे घे पैसे पेमेंट आणि निघ आत्ताच्या आत्ता. अचानक 15-20 लोक दगड घेऊन आमच्या गाडीच्या दिशेने धावायला लागली. गाडी बंद पडली आणि खूप मला 1-2 महिन्यानंतर फोन आला की मॅडम कशी वाटली आमची सेवा, प्लीज तुम्ही परत या, तुमची वाट बघतोय आम्ही वगैरे, आणि तुम्हाला ब्लॅकमेल करायला लागला. मी तुला इंडस्ट्रीमध्ये टिकूच देणार नाही, तुझं मर्डरच करतो, तुझ्या घरीच येतो आता बघ वगैरे धमक्या द्यायला लागला.